तर कलांमध्ये जेडीयूचं कमबॅक झालेलं आहे। 20 वर्षांनंतरही नितीश बाबूंची जादू ही आता कायम आहे। मित्रपक्ष भाजपचा आरजेडीला मागे टाकून कलांमध्ये पहिल्या स्थानी आता आलेली आहे जेडीयू। लालूंच्या आरजेडीच्या घोडदौडीला ब्रेक लागलाय। नितीश कुमारांची जेडीयू ही पुढे गेलेली आहे। पहिल्यांदाच जेडीयू आता आरजेडीच्या पुढे गेलेली आहे। आरजेडी 58 आणि जेडीयू 73 म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरणार आहे बिहार मधला। भाजप 68 आणि जेडीयू 73। नितीश कुमार पुन्हा एकदा आपल्या रोलमध्ये परत आलेले आहेत आणि जेडीयू 73 जागा घेऊन सगळ्यात मोठा पक्ष बिहार मधला ठरतोय। नक्कीच एनडीए 160 जागांवर आघाडीवर, महाआघाडी 79 जागांवर आघाडीवर, त्याच्यानंतर जेएसपी 2 आणि इतर 2 असा आकडेवारी सांगताय। मित्रपक्ष भाजपसह आता जर आपण पाहिलं तर लालूंच्या आरजेडीला घोडदौडीला ब्रेक लागलाय। नितीश कुमारांची जेडीयू ही पुढे गेलेली आहे। कलांमध्ये एनडीएला बहुमताहून जवळपास 37 जागांची आघाडी मिळाली आहे। पासवानांची एलजेपी आणि काँग्रेसच्या जागा जवळपास आता बरोबरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। एलजेपी 15 आणि काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर। नक्कीच आपण पाहताय की चिराग पासवान यांचा पक्ष जो आहे तो सध्या चमकदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय। मित्रपक्ष भाजपचा आरजेडीला मागे टाकून कलांमध्ये आता पहिल्या स्थानी आहे जेडीयू। लालूंच्या आरजेडीच्या घोडदौडीला ब्रेक लागलेला आहे आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून आले। प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं की जेडीयूला 30 जागा जरी मिळाल्या तरी मी राजकारण सोडेन, मात्र इथे जेडीयूला त्याच्याहून दुप्पट जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। अररियामध्ये पहिल्या फेरीमध्ये शिवदीप लांडे हे आता 3ऱ्या स्थानी आहेत। पहिल्या फेरीमध्ये शिवदीप लांडे 3ऱ्या स्थानी। शिवदीप लांडे हे माजी आयपीएस अधिकारी आहेत आणि शिवदीप लांडे हे महाराष्ट्राचे जावई आहेत। विजय शिवतारे यांचे जावई आहेत शिवदीप लांडे, त्यामुळे त्यांच्या लढतीकडे देखील लक्ष होतं। आयपीएसचा राजीनामा देत शिवदीप लांडेंनी त्यांना फक्त पहिल्या फेरीमध्ये 211 मतं मिळाली आहेत। तर एनडीए 161 जागांवर आघाडी, 243 जागांचे हे कल, अर्थात हे कल आहेत। चित्र मागे पुढे होत आहे, मात्र फरक खूप मोठा आहे। आघाडी 78 जागांवर आहे, त्यातल्या 16 जागांवर काँग्रेसची आघाडी, 57 जागांवर आरजेडीची आघाडी। आरजेडीला सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी बसताना पाहायला मिळत आहे। इथे तेजप्रताप यांच्या उमेदवारांचा देखील फटका आरजेडीला बसला असू शकतो। आरजेडी 57 जागांवर, तर इथे आपण पाहतोय की एकूणाचा एनडीए या ठिकाणी 161 आणि महाआघाडी 78 जागांवर आघाडीवर आहे। नक्कीच 78 जागांवर आघाडी आहे। बिहार में काबा या कलांनुसार बिहार में एक बार फिर नीतीश बा असं आता म्हटलं जातंय। कल कायम राहिल्यास बिहारच्या इतिहासामध्ये हा एक नवा रेकॉर्ड होणार आहे। 20 वर्षांनंतर सुद्धा नितीशच बिहारच्या राजकारणाचे बाहुबली ठरतील। नक्कीच महिला मतदारांची साथ नितीश कुमार यांना नेहमीच मिळालेली होती आणि यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा महिला मतदारांची साथ ही एनडीएला मिळाल्याचं दिसतंय, नितीश कुमारांना मिळाल्याचं दिसतंय। 20 वर्षांनंतरही